आमच्याकडं संस्थेच्या पडलेल्या इमारतीच्या जुन्या दगडांचे ढीग होते. आम्ही त्याचं बांधकाम करून रंगमंच तयार केला आणि थाटात स्नेहसंमेलन सुरू केलं. नाटक, पोवाडे, नृत्यांचे फेर सुरू झाले. संस्थेत तबलापेटी, घुंगरूंची छमछम सुरू झाली आणि तशी संस्थेतील चहलपहल जाग वाढत गेली. RJ शहा संस्थेचे खजिनदार होते. त्यांनी या कामी मोठं सहाय्य केलं. त्यांच्याच हस्ते रंगमंचाचं उद्घाटन केलं. पुढं आम्ही समाजास मदतीची साथ घालायचं ठरवलं. संस्थेसमोर सिटी बसचा स्टॉप होता. बालक दिनाचं औचित्य साधून त्याच्यावर मदतीचं आणि बालक हक्कांचं होर्डिंग लावलं. आता बसस्टॉप संस्थेच्या नावाने ओळखला जाऊ लागला. रोज शेकडो लोक तो वाचत. मदत वाढत गेली. या कामी महानगरपालिका आणि तत्कालीन परिवहन सभापती माधवराव चव्हाणांनी मोफत जाहिरात करण्याची परवानगी देऊन मोठं सहाय्य केलं. त्यामुळं देणगी वाढली, समाजजागृतीही झाली. संस्थेच्या शाखा जसजशा वाढत गेल्या तशी संस्थेत लहान मुलांची संख्याही वाढली. मोठी मुलं शाळेला गेली की लहान मुलं हिरमुसून बसायची. काळजीवाहक नुसतं सांभाळत बसायचे. खरं तर राखत बसायचे, गुरं राखतात तशी. यांच्यासाठी काय करता येईल असा विचार करत असताना संस्थेतील एक काळजीवाहिका पूर्व प्राथमिक शिक्षिका असल्याचं आठवलं. एव्हाना आम्ही संस्थेत कोणतंही पद निर्माण झालं की संस्थेतच वाढलेल्यांना ते प्राधान्यानं देण्याचं धोरण ठरवलं होतं. सामंतबाईंना बोलवलं, सर्व समजावलं. त्या माझ्याबरोबरच पंढरपूरच्या आश्रमात लहानाच्या मोठ्या झालेल्या. माझ्यापेक्षा मोठ्या होत्या त्या. त्यांनी आढेवेढे न घेता शिकवण्याचं मान्य केलं. मग बालवाडीचं सामान हवं होतं. आमच्या भगिनी संस्था असलेल्या अनाथ महिलाश्रमाचे विश्वस्त असलेले रा.कृ. करमळकर यांचं शालेय साहित्याचं दुकान होतं. त्यांना कल्पना सांगितली. त्यांनी ती उचलून धरली. 5,000 रुपयाचं सामान, कपाट इत्यादी सर्व साहित्य त्यांनी देणगी म्हणून दिलं. सन 1986च्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमची बालवाडी सुरू झाली. संस्थेत बडबड गीतांचे बोबडे स्वर घुमू लागले. शुभं करोती ऐकू येऊ लागली. उदास मुलं ये रे पावसा तुला देतो पैसा म्हणू लागली. हाताची घडी तोंडावर बोट ठेवत मूक नायक बनलेली मुलं मोराप्रमाणे थुई थुई नाचू लागली. आता कोल्हापुरातील संस्था, संघटना, बँकांचे रौप्य सुवर्ण महोत्सव आम्ही संस्थेशी जोडायला सुरुवात केली. त्या काळात दी कोल्हापूर मराठा कोऑपरेटिव्ह बँकेनं आपल्या सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून संस्थेस रंगीत TV भेट दिला. त्यामुळं प्रत्येक शाखेस स्वतंत्र TV मिळाला. मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्यही इस्टेमन कलर होत गेलं. श्री महावीर बँकेनं आपल्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं बोर मारून दिला. पंपसेटही दिला. बोरमधून उडालेल्या पाण्याचा कारंजा त्यानं संस्थेची नित्याची खरोच घालवली. संस्थेत आरोग्य नांदू लागलं. याच काळात पुढं कोल्हापूर जनता सहकारी बँकेचा रौप्य महोत्सव होता. आमचे खजिनदार RJ शहांमुळं आम्ही बँकेशी संपर्क साधू शकलो. संस्थेत ग्रंथालय नव्हतं. मला रिमांड होममध्ये मूल म्हणून वावरत असताना भरपूर वाचावंसं वाटायचं, पण व्यवस्था नव्हती. संस्थेत स्त्री किर्लोस्कर मासिक यायची, पण ती साहेबांच्याच घरी असायची. केव्हा तरी त्याचे जुने गठ्ठे यायचे. ते जिन्यावर पडून असायचे. तेही रद्दी घालायचे म्हणून. महिनोन पडून राहिलेल्या मासिकातून मी त्या काळात इंद्रधनुचा पूलसारखी मालिका उमलत्या वयात वाचली होती. पिरोज आनंदकर म्हणून कोणी लेखिका होत्या. त्यावेळी एल्सा या पाळलेल्या सिंहिणीची कथा मला विलक्षण भावली होती. तशी एका दिव्यांकातील रणजित देसाईंची विराणी कथा पण.
शाळेत पुस्तक मिळत, पण तेही कधीमधी. आम्ही बँकेकडे ग्रंथालय आणि शुश्रूषागृह सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. बँकेनं तो स्वीकारला. संस्थेत शुश्रूषागृह असावं असं मला संस्थेत लहान असल्यापासून वाटायचं. एकतर संस्थेत मी सतत आजारी असायचो. डॉर्मेंटरीत चांगली 30-40 मुलं असायची. निवांतपणा, विश्रांती मिळायचीच नाही. तापात तोंड धरायचं, चव नसायची. पण कधी संस्थेत पथ्यपाणी व्हायचं नाही. संस्थेच्या व्हरांड्याच्या एका कोपऱ्यात पार्टिशन टाकून ग्रंथालय, दुसऱ्या कोपऱ्यात शुश्रूषागृह सुरू केलं. दोन्ही केंद्र साधन संपन्न बनवली. महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब भारदेंच्या हस्ते या सुविधांचा शुभारंभ केला. बँकेचे सर्व पदाधिकारी, संचालक कार्यक्रमास उपस्थित होते. संस्थेचं कार्य पाहून ते प्रभावित झाले होते. आपल्या ग्रामोद्योग मासिकात वसंत जोशींनी लिहिलेला 302 मुलांचा बाप अशा शीर्षकाचा मुलाखतवाचा लेखही प्रकाशित केल्याचं आठवतं. संस्थेतील 300 आणि माझी 2. सन 1985चे सरते दिवस होते. दरम्यान जिल्हाधिकारी दिनकरराव पाटील यांची जागा अक्रू नंदकुमारांनी घेतली होती. तेही एक संवेदनक्षम अधिकारी म्हणून संस्थेच्या आणि माझ्या मनात कायमचं घर करून आहेत. त्यांच्या कार्यकालात आम्ही अनेकांगी संस्थेची प्रगती केली. आमची घोडदौड पाहून ते नेहमी म्हणत, बलूनसारखी संस्था फुगत चालली आहे. गॅस टिकला पाहिजे आणि बलूनही आकाशात गेला पाहिजे. त्यांच्या काळात आम्ही नित्य नवे लोक अधिकारी आणत असू, त्यांचं चांगलं स्वागत करत असू. ते येऊन 6 महिने उलटून गेले असतील. त्यांना आमची कार्यपद्धती धडपड समजली होती. आम्ही कुणास हार घालायला त्यांना लावला की ते मिश्किलपणे हसत, पाहुण्यांच्या कानात म्हणत, हा महागात पडणारा हार आहे हां. तरीही लोक हार घालून घेत, मोठ्या मनानं, विश्वासानं सहाय्य करत. सन 1986चा स्वातंत्र्य दिन माझ्या चांगल्या लक्षात आहे. जिल्हाधिकारी नंदकुमार झेंडावंदनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. एव्हाना मी संस्थेचा सचिव म्हणून कार्य करण्यालाही 6 महिने उलटून गेले होते. दादानी स्वतःहून मोठ्या मनानं संस्थेची धुरा मजकडे सोपवली होती. झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपून त्यांना चेतना अपंगमती विकास संस्थेस भेट द्यायची होती. त्यांना ठिकाण माहीत नव्हतं. शाळा माझ्या घरामागेच होती. त्यांना सोबत म्हणून मी बरोबर गेलो. गाडीत संस्थेच्या अडचणींची चर्चा सुरू होती. अजून काय प्रश्न आहेत असं विचारल्यावर मी जिल्ह्यातील अनाथ अर्भकांचा प्रश्न मांडला. तसं पाहिलं तर स्थापनेपासूनच अनैतिक संबंधातून जन्मलेली, टाकून सोडून दिलेली अर्भकं मुलं संस्थेत पोलीस, कोर्ट इत्यादी मार्फत येत राहायची. संस्थेत त्यांना सांभाळायची व्यवस्था नसल्यानं आम्ही त्यांना शासकीय रुग्णालयात ठेवत असू. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आजही अनाथ, अनौरस अर्भकं पुरेशा सोयीअभावी शासकीय रुग्णालयात ठेवली जातात. ज्या काळात या मुलांना आईची ऊब हवी, त्या काळात ती दवाखान्याच्या वॉर्डमध्ये पोलीस गार्डच्या देखरेखीखाली वाढत राहतात. दुर्लक्षामुळे यांचं मृत्यू प्रमाण चिंता करण्यासारखं आहे. हे ऐकून गंभीर झालेले नंदकुमार आपणास या मुलांसाठी अर्भकालय चालवता येईल म्हटल्यावर आणखीनच गंभीर झाले. रिस्क आहे असं ते म्हणाले. मी त्यांना मनापासून ते चालू म्हटल्यावर त्यांनी प्रस्ताव करायला सांगितलं. प्रस्ताव तयार केला. पैशाचा प्रश्न होता. नेहमीप्रमाणे ताई आणि बापूंनी आपल्या वालावलकर ट्रस्टतर्फे 10,000 रुपयाचं सहाय्य देऊ केलं. दैनंदिन खर्चाचा प्रश्न होता. नेहमीप्रमाणे कामासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो असता तेथील एक क्लार्क श्री बोंगाळे भेटले. काय गडबड आहे असं विचारता मी अर्भकालयाच्या पैशाचा प्रश्न सांगितला. त्यांनी आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर आंतरराष्ट्रीय बालक वर्षाच्या निमित्तानं साठवलेला निधी पडून असल्याचा सुगावा दिला.
मला सूत मिळालं. अनाथ अर्भकांना स्वर्ग. वात्सल्य बालसदन सुरू झालं. खरं तर त्यासाठी रोज नव्या अग्निदिव्यातून जावं लागलं होतं. वात्सल्य बालसदन हे अर्भकालय आम्ही मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलं होतं. ते सुरू करण्यामागं माझं उपेक्षित बालपण हीच प्रेरणा होती. संस्थातील नवजात बालकं फारच कमी ठिकाणी त्या काळात सांभाळली जात. जिथं सांभाळली जात असत तिथं अपवादात्मक ठिकाणीच वात्सल्यपूर्ण संगोपन होत असे. दत्तक देणाऱ्या संस्थांना मात्र आर्थिक बळ लाभायचं. अशी मुलं सर्रास त्या काळात विदेशी दत्तक जात असत. दत्तक संस्था त्यांना अर्थबळ द्यायच्या. आमच्या संस्थेत तसं नव्हतं. प्रारंभीच्या काळात आम्ही 3 काळजीवाहिका नेमल्या होत्या. त्यांना प्रत्येकी मासिक 300 प्रमाणे होणारा 1000 रुपयांचा पगारही आम्ही भागवू शकत नव्हतो. म्हणून जिल्हाधिकारी अक्रू नंदकुमार यांच्याकडं आंतरराष्ट्रीय बालक वर्ष निधीची रक्कम देणगी म्हणून मागितली. ती देण्यास तत्वतः तयार होते. त्यांनी त्या समितीची एक बैठक बोलवली. तत्कालीन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री नानासाहेब पाटील होते. ते समितीचे पदसिद्ध सचिव होते. त्यांनी निधी हस्तांतरित करता येणार नाही असा जावई शोध लावला. ते अनाथांच्या संगोपन कार्याविषयी नेहमी आखडता हात घ्यायचे. मागासवर्गीय कल्याण म्हणजेच एकमात्र समाज कल्याण अशी त्यांची ठाम समजूत होती. नंदकुमारांनी मुद्दल नाही तर मग व्याज देण्याचा प्रस्ताव मांडला. व्याजही कर्जाऊ द्यावं म्हणणारे ते समाज कल्याण अधिकारी. क्षणभर मी ते नाकारण्याच्या मूडमध्ये होतो. नंदकुमार साहेबांनी खुणावलं. निधीचं व्याज कर्ज म्हणून दरमहा देण्याचा निर्णय झाला. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की हे सहाय्य अळवावरचं पाणी आहे. आपण स्वावलंबी व्हायला हवं. त्या सहाय्याने कसं तरी कार्य सुरू केलं. पण फेडीचा तगादा ते अधिकारी सतत लावत. शासन स्तरावर अनुदानाचा प्रस्ताव सादर केला होता. पण केवळ संगोपन खर्च आणि तोही तोकडाच मिळणार म्हणून आम्ही अन्यत्र चाचपणी सुरू केली. तेरे देस होम्स जर्मनी या संस्थेनं पडत्या काळात आम्हास मोठा आर्थिक हातभार लावला. जॉर्ज चिरा व हेमा भालेराव यांनी त्या काळात जे सहाय्य मार्गदर्शन केलं ते मी आणि संस्था कधीच विसरू शकणार नाही. एकीकडं 5 रुपये देऊन 25 प्रकारच्या चौकशा तपासण्या करणारी या देशातली सरकारी यंत्रणा आणि दुसरीकडं 5 लाख रुपये 7 समुद्रापलीकडून मदत पाठवणारी संस्था केवळ पाठवलेल्या अहवाल आणि माहितीवर वर्षोनवर्षे लक्षावधी रुपये पाठवत राहते. मला आश्चर्य वाटायचं या जमीन आसमान अंतराचं अंतर्वृत्तीचं. तेरे देस होम्स जर्मनीच्या संचालिका ॲनाग्रेट विंटर स्टेटिन एकदा संस्था पाहण्यासाठी म्हणून सहज आल्या होत्या. न राहून मी त्यांना विचारलं, तुम्ही 5 लाख रुपये पाठवत राहता, चौकशी तपासणी कशी नाही करत? त्या म्हणाल्या होत्या, आम्ही काही निकष मानलेत. बालमृत्यू प्रमाण कमी होत आहे. मुलं भारतात दत्तक जातात. संस्थेत आल्यावर मुलांचं वजन वाढतं. ते हसरी आनंदी दिसतात. तीच आमच्या पैशाची पावती. कागदात अडकण्यात आम्हाला स्वारस्य नाही.